फाइल पे रखा ना, इसका नाम क्या? तर वन सोल्युशन करावे, आपला एक्स्ट्रा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा प्लीज. तर फाद तर अंपायरचा इशारा येतोय, सामन्याला इथून सुरुवात केली जाईल. तर गोलंदाज आपण पाहतोय प्रिन्स. अंपायरचा इशारा, इट इज अ व्हाईट बॉल. तर यावेळी मात्र एक सिंगल मिळते. तर यावेळी मात्र फटका चांगला आहे 6 धाब्यांसाठी. बॅट्समन शोएबच्या बॅटमधनं हा एक चांगला स्ट्रोक देखील आपण येताना पाहायला मिळाला. षटकार लगावला जातोय 4 ओव्हरच्या मॅच मध्ये. वन सोल्युशन करावे विरुद्ध पायलीपाडा टीमच्या दरम्यान ही मॅच देखील आपण पाहतोय. गोलंदाज देखील आलाय प्रेम. गोलंदाजीच्या मार्कवर षटक क्रमांक पहिला हाताळत असताना तर वैयक्तिक पहिलं सांघिक पहिले षटक मंडेटरी पॉवर प्लेचं पहिले षटक आहे. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत एक मोठा स्ट्रोक आलाय बॅट्समन शोएबच्या बॅटमधनं. यावेळी देखील चांगला स्ट्रोक कव्हरच्या रिजन मधून, परंतु तिथं चांगली फिल्डिंग इथे साकारली जाते आणि या धाबा तर यावेळी देखील स्ट्रोक चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. पहिल्या विकेटची बटन, पहिला हादरा यावेळी मात्र पायलीपाडा या टीमला आणि फलंदाज क्रमांक पहिला इथून मात्र शोएबला परतावं लागते तंबूच्या आश्रयाला. तर टीमची धावसंख्या आतापर्यंत लागली ती मात्र 10 धावा. तर 10 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. 2 चेंडू अजून देखील इथून शिल्लक आहेत. नवीन बॅट्समन खेळपट्टीवर दाखल झालाय समीर. यावेळी देखील स्ट्रोक चांगला होता, परंतु टायमिंग इथून फसलाय. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक सिंगल कंप्लीट झाली. यावेळी मात्र या 3 धावा मिळतील. तर टीमची धावसंख्या 3 ने वाढली. धावा लागला धावफलकावर आतापर्यंत 13. शेवटचा एक बॉल इथून शिल्लक. तर शेवटचा एक बॉल षटक क्रमांक देखील आपण पाहतोय आपल्या समोर चालू आहे. मात्र पहिलं एक गडी देखील बाद झाला या ओव्हर मध्ये. स्टॅकिंग एंडला बॅट्समन देखील आपण फारला पाहतोय ज्याने पहिल्या मॅच मध्ये देखील आपल्यातून खेळ केलाय. यावेळी देखील स्ट्रोक चांगला आहे. 5च्या दरम्यान या बॉलवर सरळ लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषा पलीकडे 4 धाब्यांसाठी चौकार. तर षटक क्रमांक पहिलं इथे संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागला आतापर्यंत 17 धावा. तर 17 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. तर एक गडी बाद 17 धावा टीम पायलीपाडा या टीमच्या.
तर चला स्पीडअप करायचा आहे मित्रांनो सामना. आतापर्यंत धावा लागल्या तर मात्र 17 षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय. बॉलर्स नेम विशाल. यावेळी मात्र विशालचा बॉल फटका इथून फसलाय. समीरच्या पारीचा अंत होतोय आणि फलंदाज क्रमांक दुसरा समीरला इथून परतावं लागतंय. ते मात्र गोल्डन डकचा शिकार होत असताना यावेळी मात्र चांगला बॉल आपण देखील पाहिला. विशालच्या दरम्यान ओव्हरपिच बॉल होता परंतु टायमिंग इथून फसलं खेळत असताना या बॉलवर. आणि नवीन बॅट्समन किरण पाटील. तर आपण गोलंदाज देखील पाहतोय विशाल डोळस. राजकीय क्षेत्रामध्ये देखील चांगलं कार्य परंतु यावेळी मात्र त्याच्या विरुद्ध हल्ला देखील चढवलाय. 6 धावांसाठी हा षटकार देखील लगावला जातोय. तर टीमची धावसंख्या आतापर्यंत लागली ती मात्र 23 धावा आतापर्यंत धावफलकावर देखील लागल्यात. विशाल डोळस आहे गोलंदाजीच्या मार्कवर. यावेळी मात्र चांगला बॉल लाऊड अपील होती परंतु लेग बाईटच्या स्वरूपात एक सिंगल धावफलकावर ऍड केली जाईल. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. 24 धावा आतापर्यंत देखील धावफलकावर लागल्या. चांगली बॉलिंग देखील करतोय. षटकार आल्यानंतर चांगले कमबॅक झालंय गोलंदाज विशालचं. यावेळी देखील चांगला बॉल. वॉट अ डिलिव्हरी. काही चेंडू रिलीज केलाय पूर्णपणे ब्लॉकर लेनचा बॉल. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र इथून टाकलं जाते गोलंदाज विशालच्या दरम्यान. पूर्णपणे कमबॅक केलंय. चेंडू शिल्लक आहेत ते मात्र 2. टीमची धावसंख्या आतापर्यंत लागली ती मात्र 25 धावा. 25 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. स्टॅकेंडला बॅट्समन देखील आलाय किरण पाटील. यावेळी देखील चांगला बॉल. चांगला टप्प्यावर चेंडू पिच झालाय. सोडून देण्याचा प्रयत्न होता. कदाचित बॅट्समनला वाटलं असावं का हा बॉल ऑफस्टिकच्या बाहेरून पिच झालाय परंतु डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल. ओव्हर क्रमांक दुसरी आपल्या समोर चालू असताना यावेळी स्ट्रोक चांगला आहे. ऑन साइडच्या रिजन मध्ये सीमा रेषा पार. बॅट्समन किरण पाटीलच्या बॅट मधनं हा येतोय दणदणीत षटकार. काय स्ट्रोक खेळला जातोय. स्टँड अँड द डिलिव्हर आपल्याला पाहायला मिळालं. फक्त मनगटाचा वापर केला या बॉलला खेळत असताना आणि 6 धावांसाठी मिड विकेटच्या रिजन मध्ये चेंडू फरार झालाय. तर टीमची धावसंख्या 6 ने वाढली. धावा लागल्या आतापर्यंत 31 धावा. 31 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. आपल्या समोर मॅच देखील चालू आहे. पहिली पाड्यात टीम बॅटिंग करत असताना 12 चेंडू देखील त्यांनी फेस केलेत आणि तब्बल 31 धावा आतापर्यंत धावफलकावर देखील लाभल्यात. तर गोलंदाज देखील आपण पाहतोय अभय. तर यावेळी मात्र चांगला बॉल.
अभय अगरकर गोलंदाजीच्या मार्कवर असताना तर यावेळी देखील घोषित क्षेत्रामध्ये चेंडू दाखल झालाय. एक सिंगल मिळते. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धावा लागली आतापर्यंत 32. यावेळी मात्र आडव्या बॅटने लॉंग ऑनच्या रिझन मध्ये एक चांगले क्षेत्ररक्षण, परंतु थ्रो देखील इथून चांगला झालाय. एक सिंगल इथून वेगाने कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या 1 ने वाढली जाते. चांगली गोलंदाजी अभय देखील हाताळतो आपल्या टीमसाठी. षटक क्रमांक 3 हाताळत असताना टीमची धावसंख्या 33 धावा. तर 3 चेंडू अजून देखील इथून शिल्लक आहेत. यावेळी मात्र व्हेरिएशन होता. पॉइंटच्या रिजन मध्ये एक चांगला चेल किरण पाटीलच्या पारीचा इथून अन केलाय. बॅट्समन क्रमांक 3 इथून बाद झालाय. तर आणखीन एक धक्का तो मात्र पहिली पाडा या टीमला. तर फलंदाज क्रमांक 3 बॅक टू द पवेलियन. तर टीमची धावसंख्या 3 गडी बाद 33 धावा धावफलकावर. यावेळी मात्र अव्वल दर्जाची गोलंदाज अभयच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. सचिन उद्या एशिया कप आहे भाई. लवकर चालू कर. लवकर तर तू येशील तर चालू करून काय ना 9:30 वाजता येतो. तर आतापर्यंत या ओव्हर मध्ये 2 धावा देखील खर्च झाल्यात. 4 चेंडू रिलीज होत असताना गोलंदाज आपण पाहतोय अभयला गोलंदाजी साकारत असताना षटक क्रमांक 3 नवीन बॅट्समन खेळपट्टीवर दाखल झालाय सचिन. यावेळी देखील चांगला बॉल. आणखीन एक विकेटची बतन. गोल्डन डकचा शिकार होत असताना बॅट्समन सचिनला इथून मात्र परतावं लागते तंबूच्या आश्रयाला. तर सचिनला इथून परतावं लागते. बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 विकेट. अभयने देखील घेतले. हॅट्रिकचा बॉल आहे. या स्पर्धेची विकेट हॅट्रिक घेतली जाईल का या गोलंदाज अभयच्या दरम्यान देखील पाहावं लागेल. तर नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय अमीर. तर शेवटचा बॉल. गोलंदाज अभय हॅट्रिकची संधी आहे या स्पर्धेमधली. विकेट हॅट्रिक घेतली जाईल का बॉलर्स कडनं हे देखील पाहावं लागेल. शेवटचा बॉल षटक क्रमांक 3 स्ट्राईक एंडला बॅट्समन अमीर. यावेळी जोरकस मारण्याचा प्रयत्न. नोमॅन्स लँडमध्ये चेंडू रिलीज झाल्यानंतर एक सिंगल वेगाने कंप्लीट झाली. एकावर समाधान मानावं लागेल. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धावा लागल्या धावफलकावर. आतापर्यंत 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 34 धावा. तर 34 धावा आतापर्यंत देखील धावफलकावर लागल्यात. पहिली पाडा या टीमच्या 4 गडी गमवत असताना ते षटक क्रमांक शेवटचा हाताळण्यासाठी अजित. तर अजित येतोय शेवटचं षटक हाताळण्यासाठी. तर 4 ओव्हरची मॅच. शेवटचं षटक
गोलंदाज अजित. चांगली गोलंदाजी अभयच्या दरम्यान फक्त 3 धावा त्या ओव्हरमध्ये देखील खर्च झाल्यात आणि 2 विकेट देखील त्यांनी मिळवलेत. चांगलं स्पेल. षटक क्रमांक 14 गोलंदाज अजित. यावेळी अजितचा बॉल. तर फलंदाज इथून बाद झालाय. आमिरला इथून परतावा लागते. रनआउटचा शिकार होत असताना स्ट्राईक घेण्यासाठी प्रयत्न झाला. फास्टच्या दरम्यान तर नवीन बॅट्समन मैदानावर दाखल होतोय विवेक. शेवटचं षटक पहिल्याच बॉलवर. यावेळी मात्र रनआउटचा शिकार होत असताना स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न झाला पाचच्या दरम्यान आणि स्ट्राईक एंडला देखील आपण बॅट्समॅन पाहतोय ज्यांनी मागील मॅचमध्ये चांगली बॅटिंग केली होती, परंतु यावेळी देखील एक चांगला बॉल पिच होत असताना एक सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न. चांगलं रन इन बिटवीन द विकेट देखील आपण पाहतो. या 2 धाबा इथून वेगाने कंप्लीट देखील झाल्यात. तर टीमची धावसंख्या 2 ने वाढली. धावा लागला धावफलकावर 36 धावा. 36. यावेळी मात्र चेंडू हवेत आहे. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या रिजन मधून सारा चेंडू फरार झालाय. बॅट्समन फास्टच्या बॅट मधनं हा येतोय एक चांगला स्ट्रोक. इट इज अ षटकार. तर एक चांगला स्ट्रोक आपण फास्टच्या दरम्यान देखील पाहिला. शेवटच्या षटकामध्ये जशी बॅटिंग करावी लागते ती बॅटिंग यावेळी मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न झाला. ऑनसाइडच्या रिजन मध्ये एक सिंगल कंप्लीट झाली. थ्रो देखील चांगला होतोय, परंतु यावेळी मात्र यष्टी रक्षकाच्या दरम्यान गपलत झाली आणि या 3 धावा. तर टीमची धावसंख्या 3 ने वाढली. धावा लागल्या आतापर्यंत 45 धावा. 45 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. तर 2 चेंडू इथून शिल्लक आहेत. षटक क्रमांक शेवटचं. 45 धावा आतापर्यंत धावफलकावर देखील लागल्या. स्ट्राईक एंडला बॅट्समन आपण फातला देखील पाहतोय. आतापर्यंत 29 धावांवर खेळतोय हा फात आपल्या टीमसाठी. यावेळी देखील चांगला स्ट्रोक, परंतु डीप मध्ये फिल्डर तैनात आहे. विकेटची बटन आणि बॅट्समन फातला इथून परतावा लागते तंबूच्या आश्रयाला. नवीन बॅट्समन इथून खेळपट्टीवर दाखल झालाय. तर 45 धावा. तर नवीन बॅट्समन तर जिथून प्रेक्षक देखील आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवर, तर या मॅचचा आनंद देखील घेत आहेत. 20वा घेतलाय. तर प्रतीक कोळी, कल्पेश कोळी आणि कुणाल कोळी आणि त्यांच्या समेत अजून एक जॉईन झालाय तिथे विशाल. तर VIP बॉक्स आहे. तर पेप्सी चा VIP बॉक्स मध्ये 4 प्रेक्षक देखील आपण पाहतोय. तर यावेळी मात्र एक सिंगल आणि दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न आणि या 2 धाबा इथून वेगाने कंप्लीट झाल्यात.
तर 47 धाबा इथे धावफलकावर लागल्यात. 48 धाब्यांचं टार्गेट इथून मात्र सेट झालंय. तर तुम्हाला एका लाईनीमध्ये बाहेर जायचंय. वन सोल्युशन तर करावे, आपण एका लाईनीमध्ये बाहेर जा, कारण की या स्पर्धे तर 48 धाब्यांचं टार्गेट तुम्हाला इथून कंप्लीट करायचं आहे. त्यामध्ये बॉल्स असे तुमच्याकडे 24 आणि जिंकण्यासाठी 48 धाबा. तर सन्माननीय जय चव्हाण साहेबांना विनंती असेल की आपण देखील यायचे मंचावर. तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे. जय चव्हाण. तर सन्माननीय जय चव्हाण साहेबांना विनंती असेल की यायचे मंचावर. तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे. तर 48 धाबा तुम्हाला इथून कंप्लीट करायच्या आहेत ही मॅच जिंकण्यासाठी. तर उद्याच्या दिवसातील सामने देखील आपण पाहू शकाल. एपी बॉईज नेहरू विरुद्ध एकविरा बेलापूर हा पहिला सामना असेल. उद्याच्या दिवसातील सामना क्रमांक दुसरा सीबीडी 11 विरुद्ध नेहरू 11 नेहरू. सामना क्रमांक तिसरा मेटपाडा 11 दिबाळे विरुद्ध 30+ दिबाळे. आणि शेवटचा फ्रेशचा सामना एकदंत घनसोली विरुद्ध सागर 11 दिबाळे. हे आहेत उद्याच्या दिवसातील पोल. आणि मॅच क्रमांक आपल्यासमोर आतापर्यंत चालू आहे. एक चांगली मॅच. पहिलाच बॉल यावेळी मात्र सचिनचा रिलीज झाल्यानंतर लेट कट करण्याचा प्रयत्न झाला, परंतु बॅकवर्ड पॉईंटच्या रिझनमध्ये एक चांगलं फिल्डिंग आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली. डॉट बॉल येते. 48 धाब्यांचा टार्गेट सेट झाल्यानंतर षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय सचिनला. यावेळी मात्र चांगला स्ट्रोक स्लिम मिड ऑफच्या रिजन मधनं डीप मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि चौकारासाठी हा स्ट्रोक देखील आपण पाहिला. बॅट्समन विनोदच्या बॅट मधनं हा एक क्लासिक फटकार. तर 4 धावांनी टीमच्या धावफलकाचं दार इथून ओपन केलं जाते. व्यक्ती धाव्यांचं खातं इथून ओपन केलं जाईल. तर टीमची धावसंख्या 4 धावा. 48 धाब्यांचा पाठला करत असताना इरादे इथून नक्की स्पष्ट केले बॅट्समन विनोदने. वन सोल्युशन
कराबे या टीमच्या दरम्यान बॅटिंग करत असताना यावेळी मात्र बॅकफुटला जाऊन चेंडू पॉइंटच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न झाला. पडल्यानंतर थोडासा उसळी घेणारा हा बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये ते रिलीज होते. डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक केलंय गोलंदाज सचिनने. षटक क्रमांक पहिला हाताळत असताना आपल्या टीमसाठी तर वैयक्तिक पहिलं षटक. एक चांगला रनअप देखील आपण पाहतोय पंचांच्या डाव्या बाजूने राईट ऑफ द विकेट. यावेळी देखील चांगला बॉल व्हेरिएशन होतं. पडल्यानंतर गती कमी केली या बॉलवर. रडार बाहेर चेंडू पिच झाला. लाईनतून मिस केली हा चेंडू खेळत असताना. चांगली गोलंदाजी गोलंदाज सचिनच्या दरम्यान. यावेळी मात्र ऑनसाईडच्या रिजन मध्ये पुल करण्याचा प्रयत्न झाला. क्षेत्ररक्षक तैनात होता. डॉट बॉल येतोय. तर शेवटचा एक बॉल इथून शिल्लक. तर शेवटचा बॉल. यावेळी मात्र शेवटच्या बॉलवर एक मोठा हिट. बॅट्समन विनोदच्या बॅटमधनं कौ कॉर्नरच्या रिजन मधनं सरळ चेंडू फरार झालाय आणि 6 धाब्यांसाठी एक चांगला स्ट्रोक देखील आपण पाहतोय विनोदच्या बॅटमधनं येत असताना. इट इज अ षटकार. तर टीमची धावसंख्या इथून मात्र 6 ने वाढली जाते. धावा लागल्या आतापर्यंत 10 धावा. 10 रन्स ऑन दी स्कोर बोर्ड. यावेळी मात्र शेवटच्या बॉलवर ज्या फटक्याची गरज होती तो षटकार इथून आलाय. टीमची धावसंख्या 10 आतापर्यंत लागली जाते. तर चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे. वन सोल्युशन करावे टीम. तर सन्माननीय संदीप म्हात्रे साहेबांना आणि त्याचबरोबर सन्माननीय धनावडे साहेबांना देखील विनंती असेल की आपण देखील यायचं मंचावर. तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे आमच्या आयोजकांच्या माध्यमातून. तर गोलंदाज समीर पहिल्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 10 धावा खर्च झाल्यानंतर यावेळी मात्र समीरला इथं आमंत्रण दिले गोलंदाजी साकारण्यासाठी. कारण की बॅटिंग करत असताना थोडंसं नाराज केलं कॅप्टनला समीरने. परंतु इथे गोलंदाजी साकारत असताना एक अव्वल दर्जाची गोलंदाजी साकारावी लागेल गोलंदाज समीरला. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन देखील आपण पाहतोय प्रिन्स. षटक क्रमांक दुसरा हाताळत असताना गोलंदाज समीर बॉलिंग मार्कवर तयार. यावेळी मात्र फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. एक चांगली झेल. विकेटचं बटन. हादरा क्रमांक पहिला. यावेळी मात्र वन सोल्युशन करावे या टीमला आणि फलंदाज प्रिन्सला इथून परतावं लागते तंबूच्या आश्रयाला पहिल्या विकेटची बटन होत असताना. तर नवीन बॅट्समन अक्षय येतोय स्ट्रायकिंग एंडला बॅटिंग करण्यासाठी. तर चला स्पीडअप करायचंय. हा सामना 48 धाव्यांचं टार्गेट आहे. 10 धावा आतापर्यंत धावफलकावर देखील लागल्यात. गोलंदाज देखील आपण पाहतोय समीरला पहिल्याच बॉलवर. यावेळी मात्र सफलता नक्कीच मिळाली समीरला गोलंदाजी साकारत असताना. यावेळी देखील चांगला बॉल. ब्लॉकर लाईनचा चेंडू होता फक्त हलक्या हाताने चेंडूला ग्लान्स केलाय. स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाल्यानंतर एक सिंगल इथून कंप्लीट झाली. बॅट्समन येतोय स्ट्रायकिंग एंडला. सलामीला आलेला बॅट्समन विनोद देखील येतोय स्ट्रायकिंग एंडला. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 10 धावा देखील आल्यात.
यावेळी स्ट्रोक चांगला आहे. स्टँड अँड द डिलेव्हर. सरळ चेंडू साईड स्क्रीनच्या रिजन मध्ये 6 धाब्यांसाठी बॅट्समन विनोदच्या बॅटमधनं हा येतोय षटकार. एक चांगला स्ट्रोक देखील आपण पाहिला. फक्त टाइम केलं या बॉलला आणि बॉलरच्या डोक्यावरनं साईड स्क्रीनच्या रिजन मध्ये एक चांगला स्ट्रोक. बॅट्समन विनोदच्या बॅटमधनं षटकार. तर टीमची धावसंख्या आतापर्यंत लागली ती मात्र 17 धाबा. तर 17 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. गोलंदाज समीर पुन्हा एकदा तयार. यावेळी मात्र गती परिवर्तन. स्लोवर 1 व्हेरिएशन आणि फलंदाज इथून बाद झालाय. विकेटचं बटन होतंय. आणखीन एक आद्रा. टीम 1 सोल्युशन करावे या टीमला. पण पहिला असाल चेंडू रिलीज केल्यानंतर थोडासा वेग कमी केला या बॉलचा. फिंगर रोल केले होते. स्विंग देखील आपल्याला पाहायला मिळाला. बॅटची एज घेतल्यानंतर एक चांगला जेल किपरच्या हातामध्ये. तर चला स्पीडअप करायचं मित्रांनो सामना. अजून एक मॅच आपल्याला इथे खेळवायची आहे याची नोंद घ्या. तर 2 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसऱ्या प्रगतीपथावर. गोलंदाज समीर. तर नवीन बॅट्समन येते मैदानावर चेतन. तर यावेळी देखील चांगला बॉल. शॉकिंग डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. पडल्यानंतर कुठेतरी बॅट्समन देखील शॉक झाला होता चेंडू खेळत असताना. तर टीमची धावसंख्या 17 या आकड्यावर. शेवटचा बॉल षटक क्रमांक दुसरं. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. यावेळी देखील चांगला बॉल. पडल्यानंतर उचली घेणारा हा बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. बॅक टू बॅक दुसरा चेंडू इथून निर्धावाला. षटक क्रमांक दुसरं इथे संपलंय. 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त होतोय. 12 चेंडू धाबा करायचे तुम्हाला इथून 31. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. तर 15.50च्या सरासरीने तुम्हाला इथून धाबा इथून कंप्लीट कराव्या लागतील या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 12 बॉल आणि धाबा करायचे 31. तर चला स्पीडअप करा प्लीज पहिली पाडा टीम. तर गोलंदाज अमीर. तर गोलंदाज अमीर. अमीर एक महत्वपूर्ण षटक. धाबा करायचे तुम्हाला 31. 15.50च्या सरासरीने धाबा इथून जमाव्या लागतील बॅट्समनला. यावेळी स्ट्रोक चांगला आहे. आडव्या बॅटने सरळ मिड ऑन च्या रिजन मध्ये 6 धाव्यांसाठी. बॅट्समन अक्षयच्या बॅटमधनं हा चांगला स्ट्रोक देखील आपल्याला पाहायला मिळाला. एक चांगला स्ट्रोक देखील आपण पाहतोय. अक्षयच्या दरम्यान ज्या फटक्याची गरज होती एक महत्वपूर्ण ओव्हर मध्ये तो षटकार इथून आला. टीमची धावसंख्या आतापर्यंत लागली ती मात्र 23 धाबा. 23 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. येणारे बॉल असतील तुमच्याकडे 11 आणि धाबा करायचे तुम्हाला 25.
यावेळी मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न झालाय. खरोखर गरज होती का या स्ट्रोकची, हा प्रश्नचिन्ह नक्कीच विचारला जाईल मनामध्ये. कारण की यापूर्वीच्या बॉलवर एक चांगला स्ट्रोक आपण अक्षयच्या दरम्यान पाहिला. यावेळी मात्र डॉट बॉल येते, कमबॅक केलं जाते. यावेळी मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न झाला. बॅटची कडा घेतली जाते. घोषित क्षेत्रामध्ये चेंडू दाखल झालाय. टीमची धाव संख्या 24 धावा. तर 9 चेंडू आणि 24 धाब्यांची गरज. 9 चेंडू आणि 24 धावा. यावेळी देखील फुल टॉस होता, परंतु डीप मध्ये तिथे फिल्डर तैनात आहे. एक चांगली कॅच ज्याच्यावर पूर्णपणे आशा होत्या, तो बॅट्समन यावेळी मात्र निराश करतोय. अक्षयला इथून परतावं लागते तंबूच्या आश्रयाला. एक चांगली कॅच आपण देखील पाहतोय लॉंग ऑनच्या रिजन मध्ये. तर 8 चेंडू दाबा करायचे तुम्हाला 24. यश यश ना. तर नवीन बॅट्समन यश येतोय. आठ चेंडू आणि 24 धावा. 24 धावा 8 चेंडू येऊन तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. गोलंदाज समीर पाहतोय आपण गोलंदाजीच्या मार्कवर. एक शॉर्ट स्क्वेअर लेग इथे तैनात झालाय. यावेळी देखील चांगला बॉल, परंतु अंपायरचा इशारा, इट इज अ वाईट बॉल. अमांतर धाबेचा इशारा येतोय. तर टीमची धावसंख्या 25. 23 धाब्यांची गरज आहे अजून देखील मॅच जिंकण्यासाठी. 8 बॉल मध्ये 8 चेंडू आणि 23 धाब्यांची गरज. यावेळी देखील चांगला बॉल, ब्लॉकर लेनचा चेंडू होता. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र. एक सिंगल इथून वेगाने कंप्लीट केली जाते. या चेंडूवर एखादा मोठा स्ट्रोक आला तर या मॅच मध्ये चांगली वापसी करेल. तो मात्र वन सोल्युशन करावे हा टीम. परंतु या बॉलवर जर डॉट बॉल आला तर या मॅच मध्ये पकड निर्माण करेल. तो मात्र पहिली पाडा हा संघ. एक महत्वपूर्ण बॉल, ओव्हर क्रमांक 3 आपल्या समोर चालू असताना 7 चेंडू दावा करायचे तुम्हाला 22. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. कंपल्सरी 7 बॉल मध्ये तुम्हाला 22 धावा इथून कराव्या लागतील जरी मॅच जिंकायची असेल. वन सोल्युशन करावे या टीमला आणि या धावा डिपेंड कराव्या लागतील जिंकण्यासाठी. ते मात्र पहिली पाडा या टीमला. शेवटचा बॉल, षटक क्रमांक 'तर यावेळी मात्र डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक 3 इथे संपलं जाते. 3 ओव्हरचा खेळ देखील इथे संपलाय आणि धाबा आपण पाहतोय धावफलकावर लागल्या 23. तर 6 चेंडू आणि धाबा करायचे तुम्हाला 23. तर 22 धाबा. 6 चेंडू आणि 22 धाबा. तर 6 चेंडू आणि 22 धाबा. तर चला प्लीज स्पीडअप करा.
तर प्लीज टीम मीटिंग कमी करा. 6 चेंडू 22 धाब्यांची गरज आहे. तर एम्पायर कडनं वॉर्निंग येते. गोलंदाज बाबू यावेळी मात्र पहिल्याच बॉलवर सफलता इथून प्राप्त झाली. बॅट्समन इथून परतावं लागतंय. तर चला टीम मीटिंग करायची नाही, कारण की या ओव्हर कंप्लीट करण्यासाठी फक्त तुमच्याकडे 3 मिनिटं आहेत. तर चला प्लीज बॅट्समन बालाजी, आपण वेळ कमी घ्यायचा आहे. यावेळी देखील चांगला बॉल. तर 4 चेंडू आणि धावा करायच्या आहेत. तर 22 धावा. यावेळी चांगला स्ट्रोक. डीप मध्ये फिल्डर तैनात आहे. तर किरण स्मृती घनसोली टीम आपण रेडी राहायचं आहे. तर चला प्लीज वेळ कमी घ्या. 3 चेंडू 21 धाब्यांची गरज. यावेळी मात्र एस्टांचा वेग. दांडी गुल केली जाते. कुठेतरी अक्रॉस द लाईन क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न झाला आणि पूर्णपणे अक्रॉस आल्यानंतर वाईट सोडत असताना हा बॉल एस्टांचा वेग घेतला गेला आणि बॅट्समन इथून मात्र चेतनला परतावं लागते तंबूच्या आश्रयाला. एक चांगलं सेलिब्रेशन आपण मैदानावर देखील पाहतोय गोलंदाजच्या माध्यमातून. तर 2 चेंडू आणि 21 धाब्यांची गरज. नवीन बॅट्समन विशाल निषाद. यावेळी मात्र साइड स्क्रीनच्या रिजन मध्ये हा स्ट्रोक येतोय षटकार. 1 चेंडू आणि 15 धाब्यांची गरज. तर चला किरण स्मृती घनसोली टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी या. शेवटचा बॉल आणि यावेळी मात्र ही मॅच इथून जिंकलाय पहिलीपाडा 11 संघ. वेलप्लेट पहिलीपाडा 11 संघ. तुम्हाला पुढच्या मॅच साठी शुभेच्छा. वेलप्लेट वन सोल्युशन करावे संघ. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तर फाद यायचा आहे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चांगली बॅटिंग. तर तुम्हाला लाईन अप करून मैदानाच्या बाहेर जायचं याची नोंद घ्या. पहिलीपाडा टीम